नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कार दुभाजकाला धडकून पेटली, 5 जण सुखरूप बाहेर. नाशिकमध्ये नैताळे मंदिरातील महाराजांच्या चांदीच्या मूर्ती चोरी प्रकरणी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, वरिष्ठ पोलिसांकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. पुण्यातील मतदार याद्या जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या हस्तक्षेपाचा आरोप, ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या पत्रकार परिषदेत घोळ उघड. बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी जंगलात बकऱ्या सोडण्याचा पर्याय, वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले संकेत. कारागृहांमध्ये कैद्यांचे मानवी हक्क व अधिकार याबाबत विशेष जनजागृती, मानवी हक्क आयोग आणि विधी सेवा प्राधिकरणाचे प्रयत्न. अहिल्यानगरमध्ये मेंढपाळांचे आक्रोश आंदोलन, चोरी व बिबट्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणी. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळाला 136 कोटींचा निधी, संभाजीनगर विमानतळासाठी भूसंपादनास 87 कोटींची तरतूद. नाशिकच्या सटाणामध्ये 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार, 75 वर्षीय वृद्ध अटकेत, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा. अमरावतीमध्ये डिजिटल अरेस्ट फसवणुकीत शिक्षिकेला 9,40,000 रुपयांनी लुबाडले, सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. उल्हासनगरमध्ये कट मारल्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला, जॅकी चंदानी गंभीर, आरोपींचा शोध सुरू. तर याचबरोबर बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.